नमस्कार, मी जयश्री रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना म्हटलं की सणासुदीचे दिवस चालू आहेत. सणासुदीचे दिवस म्हणजे आले काय नारळ पौर्णिमा. नारळ पौर्णिमा म्हणजे आले नारळ. नारळ आले म्हणजे नारळाच्या वड्या आल्या. तर आज आपली रेसिपी आहे नारळाच्या वड्यांची. नारळाच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य आहे खोबरं, जे 4 नारळ आहेत ते मी आता किसून पूर्ण घेतलेले आहे. आणि 4 नारळासाठी मी पाव किलो साखर घेतलेली आहे. आणि सजावटीसाठी बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला त्याच्यामध्ये भाजायचं आहे. त्याच्यात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. वेलची पावडर पण टाकून घेतो. मंद आचेवर आपण साखरेला हलवत राहायचं मिश्रणाला, म्हणजे कसं काही जळणार नाही ते. त्यासाठी साखर हलवत राहायचं. चांगलं साखर विरघळेपर्यंत आपण हलवत राहायचं त्याला मिश्रणाला. त्यासाठी साखर वितळत आलेली आहे. तर आपलं मिश्रण आहे ते थोडं हलकं झालेलं आहे. तर थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी थोडं अजून 5-10 मिनिटं आपण मिक्स करून घेऊ आणि मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आपलं मिश्रण वड्यांसाठी तयार झालेलं आहे. तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण ताटाला तूप लावून घेऊया आणि ते मिश्रण आपण ताटात काढून घेऊया. आता मिश्रण आपण ताटात काढून घेतलंय. हाताने थोडंसं पसरून घेऊया, जरा गरम असतं. आपण पसरून घेऊया मिश्रण सगळं. मी 2 प्लेटमध्ये काढलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या आता आपण थोडं सुकून घेतल्यानंतर ह्या कम्प्लीट रेडी होणार आपल्याला. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या जयश्री रेसिपीतर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच प्रकारे मी नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईल. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा.